स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. रसिको, एक खास शेर तुमच्यासाठी मी लिहिलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, बघूया किती जमतोय तो. कभी कभी लगता है कि दुनिया की सारी जंजीरें तोड़ दूं, दिल में ख्वाबों का मंजर लिए नसीब की कश्ती पकड़ते चल पड़ूं ऐसे ही. पर उसी टाइम डांगे का फोन आ जाता है, 15 आणि 16 शूटिंग आहे. रसिको हो, पावसाळ्याचे दिवस आहेत. एखाद्या ब्रह्मचार्याला सुद्धा पश्चाताप होईल असं वातावरण आहे. म्हणजे छत्री, चपला अशा निर्जीव वस्तूंना सुद्धा मोकळा श्वास घ्यायला लावणारा हा काळ आहे. रस्त्यावरच्या नवीन खड्ड्यांची ओळख होणाराच हा काळ आहे. तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज चिखलात पाय टाकलाय. आज इकडे येणार आहेत पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी येणार आहेत विशाखाताई, हंसराज. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे मॅडम तुमचं. धन्यवाद. आज पावसाळा आहे. तुमचं स्वागत फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे 2 गंबूट देऊन मी करतो. म्हणजे कसं, म्हणजे काय काय पुष्पगुच्छ देतात ना स्वागतासाठी. हो, पण पुष्पगुच्छ पायात घालू शकत नाही, गंबूट घालू शकतो आपण, नाही का? म्हणून कोणी स्वागत करताना असं गंबूट देतं का? पण ते कसे, ते माझ्या साईजचे पण नाहीत, पायात कसे घालू? मग हातात घाला. तशाही सोशल मीडियावर तुम्ही लेखिका झालेला आहात, हात खूप चालतात हल्ली तुमचे. बापरे, असं असेल तर तुम्ही सुद्धा घालाच, कारण तुम्ही सुद्धा अनेक वर्ष लेखन करतात. एकदा हात लावा म्हणजे. सकाळी 5 वाजता उठून वगैरे एवढं लेखन. म्हणजे जे काय आहे ते गॉड गिफ्टेड. नाही, खरंच आहे. नाही, तुमचेही कष्ट आहेत की असं कसं नाही, पण मला कौतुक वाटलं. म्हणजे हे तुम्ही असे गंबूट वगैरे वियर्ड वाटतं. हे पावसाळ्यात तुम्ही असे गंबूट देतात, मग हिवाळ्यात काय कानटोपी देता? नाही, हिवाळ्यात आम्ही काय करतो, पाहुण्यांचे हात आहेत ना, हातावर हात असे चोळतो आणि गरम करतो. म्हणजे कसं? गरम करतोय तुम्हाला. मी गरम झाले तर माझे हात चालतात. मला माहिती. स्वागत करण्याची पद्धत आहे का हो? पावसाळ्यात गंबूट, हिवाळ्यात काय हात चोळून द्यायचं, उन्हाळ्यात काय करता? आम्ही पाहुण्यांच्या पाठीला घामोळ्याची पावडर वगैरे चोळून. बरं झालं मी उन्हाळ्यात नाही आली. आय मिस्ड इट यार. तसं मला काही म्हणायचं नाही, फक्त एवढंच म्हणायचं. रसिक प्रेक्षक खोळंबले. येस, आपण मुलाखतीला सुरुवात. हो येस, एकदा फक्त याला हात लावा म्हणजे स्वीकारला असं होईल. हात लावा फक्त एकदा. वा, छान. थँक्यू व्हेरी मच. येस. तर रसिको ताई आपल्याकडे आलेला आहेत. प्लीज हॅव हे ह्याच्यावर ह्याचं काय, प्लीज बसा. येस. तर रसिको हो, खुर्ची कोमात गेलेली आहे. नाही कुठे गेली खुर्ची? आहे ना? नाही, खुर्ची इकडेच आहे. तुम्ही इथे बसलेला आहात असं मला म्हणायचंय. तर ताई आपल्या इकडे बसलेल्या आहेत. तर ताई मदमस्त. मदमस्त पावसाळा बाहेर आहे. चला. काय? चला मुलाखतीला सुरुवात करूया. तुम्हाला काय वाटलं? नाही, मला काही दे. एक मिनिट. नाही. लेडी पकडा गया. मला काही तसं काही वाटलं. आल्यापासून मी ऑब्झर्व केलेलं आहे. मला बघितलं तुम्ही हल्लेला आहात. एक मिनिट. मी इथून एवढी हल्लेली नाही की तुम्हाला बघून मी हलेल. तुम्ही किती नाकार. एनी फिलिंग्स अबाउट मी? रिअली? खरं सांगा, माझ्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला? खरं सांगू, म्हणजे व्यंगचित्राचा शोध तुमच्याकडे बघून लागला असा.
हे मुद्दा Anyway, मला याबद्दल काही बोलायचंच नाहीये. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. येस 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 हां या तर आता ताई हां म्हणजे अशी ओळख वगैरे काही? झाली ओळख अजून काय ओळख काय बरं ठीक आहे. ओळख वेळ वाटते कुठली मुलाखत घ्यायची पद्धत आहे? फ्रेंडली लेवलला चाललंय सगळं खूपच फ्रेंडली आहे. नाही, एनिवे नाही, रसिक हो नमस्कार, मी विशाखाती हंसराज. आज खरं पावसाळ्यात घ्यायची काळजी या विषयावर मी तुमच्याशी थोडंसं बोलायला आली. मंडळी, पावसाळा म्हटलं की कसं असं छान वातावरण असतं, एकदम मनमोहक वातावरण असतं नाही का? म्हणजे मनात असं सुखद तरंग फुलवणारा हा ऋतू आहे. खरं तर आपण वेळीच काळजी नाही घेतली तर तारांबळ उडवणारा हा ऋतू आहे म्हणावं लागेल नाही का? आता बघा मंडळी, पावसाळा सुरू झाला की लगेच आपण काय करतो, माळ्यावरच्या छत्र्या काढतो, रेनकोट काढतो, चपला काढतो आणि मग लक्षात येतं की अरे बापरे, चप्पल तर तुटली आहे, छत्री तर फाटली आहे आणि मग ते डागडुजी करायला, दुरुस्त करायला आपण घेऊन जातो. मग आज घेऊन जाऊ, उद्या घेऊन जाऊ, असे बरेच दिवस मध्ये जातात आणि मग पावसात भिजत आपण दिवस ढकलतो. त्यानं होतं काय, आपण ना आजारपणाला आमंत्रण देतो. ये मेरी शेरनी आहे, ये मेरी शेरनी आहे. येस, आय एम प्राऊड ऑफ यू. काय शेरणी म्हणण्यासारखं? नाही म्हणजे तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली बोललात ना की आज मला आवडलं ते. ठीक. हा तर काय होतं, म्हणून मी म्हणते, काय म्हणते की मे महिना आला ना त्याच वेळेस कामाला लागायचं. सरळ माळ्यावर आधीच चपला, रेनकोट सगळं काढून घ्यायचं, त्याची डागडुजी करायची व्यवस्थित. म्हणजे कसं वेळेवर तारंबळ उडत नाही का? आणि फार काही लागत नाही, कष्ट पडत नाही, थोडंसं फक्त प्लॅनिंग करावं लागतं, बस, बाकी काही नाही. प्लॅनिंग करावं. मी तुम्हाला माहिती का, मी सुद्धा असंच सगळं असं फॉलो करतो. मी माझी छत्री काय माझ्याकडे असते, विंगेत ठेवली, मी आणून दाखवतो. काय छत्री बाळगावी, हे बाई, ही छत्री माझ्याकडे कायम असते. आपल्याला तसं काय नाही, कायम माझ्याकडे नेहमी असते. पावसाळा सुरू आपल्याला टेन्शन नाही, छत्री माझ्याकडे असते कायम. छत्री अहो, याला छत्री म्हणणं म्हणजे जाऊया गप्पांच्या गावा या तुमच्या कार्यक्रमाला टायटॅनिक म्हणण्यासारखं आहे. हो म्हणजे ना ही कोणाला आधार देऊ शकत, ना जाऊया गप्पांच्या गावा कोणाला आधार देऊ शकत. नाही तसं नाही, पण ही आमची खानदानी छत्री आहे. अहो नाही, खरंच सांगतो, माझे बस ना, माझे आजोबा, माझे पणजोबा सगळे हीच छत्री वापरायचे. खानदानी छत्री आहे. अहो दोघे जायचे, असे जायचे ते दोघे माहितीये का? तुमचे आजोबा आणि पणजोबा ही छत्री वापरायचे? हो. ओके, मग ते निमोनियाने गेले का? हो, आमच्या घरात तो आजार आहेच, म्हणजे सगळेच निमोनियाने जातात. कारण मला कळत नाही, पण मॅक्झिमम जण निमोनियाने गेलेले. एक मिनिट, तो आजार नाहीये, तो प्रॉब्लेम आहे या छत्रीचा. ही तुमची खानदानी छत्री नाही, याच्यामुळे ते जात आहेत. लक्षात येते का? बंद करा ती छत्री वापरणं, बदला ती छत्री. पण मग आमची परंपरा? कसली परंपरा? मोडीत काढा ती. मोडलेली छत्री वापरू नका, चांगली छत्री घ्या. म्हणजे असं बिंडोकपणा अजिबात करू नका. कसं आहे ना, पावसात ना अंग भिजणार नाही याची काळजी घ्या आणि अशी छत्री वापरा. पण तुमची छत्री केवढी असेल, तुमचं अंग भिजणार नाही म्हणजे केवढी असेल ती? माझ्या मते तुम्ही तंबूला बांबू ठोकून असं घेऊन जात असेल. सांगा मला, काय प्रॉब्लेम काय आहे? तंबूला ठोकते मी बांबू. नशीब समजा, बांबू तंबूला ठोकते. तुम्हाला भाई चिडू नका तुम्ही प्लीज. आय एम रिअली व्हेरी सॉरी प्लीज. पिक्चर मध्ये बघितलंय, ढगांचा आवाज आला ना की स्त्री पुरुषाला येऊन चिकटते. अहो, स्त्रिया नेहमी लाजतात. फर्स्ट मूव पुरुषांनीच करायची असते. आला मोठा मला मिठी मारणारा. तोंड बघितलंस का आरशात? तर मंडळी, पुढचा मुद्दा असा आहे, या एका पंचसाठी आरसा आणलास? समोरच्या नाक्यावरून गरम गरम भजी आणलेली आहे, कांदा भजी. पावसाळा आहे. एक मिनिट. हेच
हेच आपण करायचं नाही मंडळी. हे रस्त्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळायचं, अजिबात खायचं नाही. काय पांजरासारखे डोळे केलेत. नाही सांगितलं ना, खायचं नाही, अजिबात खायचं नाही. हात लावायचं नाही अजिबात. लांब थांबा. ऐका ऐका, चांगलं असतं हे चांगलं असतं. अहो ते मोठ्या मोठ्या लोकांनी म्हणून ठेवले, जो भजी हरी को सदा बिदा म्हणून ठेवले. जो भजी हरी को सदा खरंच म्हणून एक मिनिट, मोठ्या लोकांनी जो भजी नाही म्हटलंय, जो भजे हरी को सदा असं म्हटलंय. भजे म्हणजे भजन, गुणसंकीर्तन परमेश्वराचं, कळतंय का? त्याला म्हणतात भजे. काहीतरी आपलं उलट बोलायचं. ताई बरोबर बोलतायत. ह्या ज्या नाही लावायचा हात त्याला. ताई बरोबर बोलतायत की ह्या ज्या भज्या असतात गरम आहेत भज्या म्हणून थंड झाल्या तरी चालतील, खायच्या नाहीत. हरकत नाही, थंड तर थंड, भजी भजीत राहणार आहे. एनिवे, मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो की पावसाळ्यात मी कुठलंही गाणं म्हटलं की ते नितीन मुकेशचंच गाणं आहे असं माझ्या कानाला ऐकू येतं, ते का? म्हणजे अगदी किशोर कुमारांचं त्याला कारण तुमची ही खानदानी छत्री, ती फाटकी तुटकी छत्री होऊन मिरवताना त्यामुळे सर्दी होते तुम्हाला, आणि म्हणून हा नाकातून असा आवाज येतो. काय सांगताय काय? हो माय गॉड, हे छत्री असा नाकातून आवाज त्याच्यामुळे येतो. तिची सनई वाजवताना ते तुमचं काही कर्तृत्व नाहीये, ते त्या छत्रीचं कर्तृत्व आहे. छत्रीमुळे झालेलं आहे. नाही तर काय. तर मंडळी, मला तेच सांगायचंय की पावसाळ्यात ना अजिबात थंड पदार्थाचं सेवन करायचं नाही. साधारणतः सर्दी खोकल्याचा प्रचंड त्रास होतो, याच्यापासून जपा. काय करायचं, फ्रीज मधलं अजिबात थंड पाणी प्यायचं नाही, शक्यतो गरम गरम असं गुणगुणा पाणी प्यायचं. हा, अगदी खरं आहे. आणि एक करू शकतो तुम्ही, या दिवसात सर्दी वगैरे काही होऊ नये म्हणून तुम्ही हे हातात घेऊ शकता, सुंठ. आणि हा, हे काय करताय? हे सुंठ वाचून खोकला जातो असं मी ऐकलेलं आहे. ही जर तुम्ही रेग्युलरली सुंठ वाचली, दिवसात 3 वेळा जर वाचली, एक मिनिट चौगुले, आणि वाचून वाचून कंटाळलं तर रोज वेगवेगळी घ्या. म्हणजे ऐका, ते सुंठे वाचून खोकला अशी म्हण आहे, सुंठे वाचून खोकला नाहीये. आणि एवढं काय वाचलं तुम्ही त्याच्यात? एवढं काय वाचलं काय? हे लिपी कळत नाहीये, रेषा आहेत सगळ्या. मला वाटलं की काय वेगळी लिपी असेल. ठेवा ते खाली, काहीतरी सेन्सिबल बोला ना. काय प्रश्न आहे? बरोबर, चिडू नका तुम्ही, चिडू नका. काय सुंठे वाचून खोकला म्हणून सुंठ वाचताय? बरोबर, ठीक आहे, हरकत नाहीये. मी पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. उन्हाळ्यात घामोळं काय येतं? आता मी पावसाळ्याबद्दल बोलायला आली की नाही, हो की नाही? मग उन्हाळ्याचा प्रश्न विचारतं का कोणी? नाही, मी सहज म्हणालो. जजेस कसं कधी कधी म्हणतात, आउट ऑफ द बॉक्स मी हे सांगतो किंवा ऑफ द ट्रॅक मी हे बोलतोय, तसं मी त्यांच्यासारखं बोलायला गेलो. तसं काही नाही. नका त्यांची बरोबरी करू तुम्ही. चौगळे रक्त ओकून तुम्ही अभिनय करता, तेव्हा जे पैसे मिळतात ना, त्याच्या 5 पट ते खुर्चीवर नुसतं बसून हसून मिळवतात. कुठे त्यांची बरोबरी करता? ही इकडे वा दादा वा म्हणून 1 करोड मिळवते. यांची बरोबरी करायची का आपण? मोर सोडा ना. बरं, किती पावसाळ्याबद्दल बोला. ठीक आहे. पावसाळ्याचा प्रश्न देखो. पावसाळ्याचा जेन्युइन प्रश्न, मी जे अनुभवतोय त्याचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला, की पावसाळ्यात चड्ड्या वाळत नाहीत, काय करायचं? मी अनेक वर्ष, माझ्या मनात हा प्रश्न आहे. मी अनेक वर्ष याच्या मागे संशोधन सुद्धा केलेलं आहे. काय करायचं? न घालता फिरा ना. काय बोलताय तुम्ही? हे वाटत काय? हा मुलाखतीत विचारचा प्रश्न आहे. हा मुलाखतीत विचारता प्रश्न. ही पद्धत आहे, हा प्रश्न आहे. अहो, अनेक वेळेला मी ट्राय केले, मी खूप प्रकार करून बघितले. अहो, मी तव्यावर सुद्धा असे गरम बघितले. बाहेरून गरम राहतात, आत दमटच राहतं सगळं. एकदा मी ते घालून तव्यावर बसलो, हे सुकलंच नाही पण फोड आले. हो, ही छत्री घ्या आणि